नमस्कार मित्रांनो, आज ज्या विषयावर मी बोलणार आहे किंवा ज्या विषयाचं पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे त्याचा विषय थोडासा धाडशी आहे किंवा विचार करायला लावणार आहे। या लेखकाची सगळीच मतं आपल्याला मान्य होतील असं नाही, काही मतं मान्य होतील, काही मान्य होणार नाही, मात्र हे सगळं आपल्याला विचार करायला नक्की प्रवृत्त करतील। पुस्तकाचं नाव आहे पृथ्वीवर माणूस उपराच आणि या पुस्तकाचे लेखक आहेत सुरेशचंद्र नाडकर्णी। तर दोन शब्द नाडकर्णी सरांविषयी। नाडकर्णी सर हे पुणे विद्यापीठातून उत्तीर्ण झाले, त्याच्यानंतर त्यांनी जवळपास 10 ते 12 वर्ष सर्प आणि कीटक या विषयावर संशोधन केलं। 40 वर्ष ते वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये। आता मूळ विषयाबद्दल तर एक स्विस शास्त्रज्ञ होते डेनिकेन नावाचे। त्यांनी एक सिद्धांत मांडला होता जो चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताला आव्हान देणारा होता। त्यांचं असं म्हणणं होतं की मानव या पृथ्वीवरचा नाहीच आहे, कदाचित आपले पूर्वज जे आहेत ते दुसऱ्या एखाद्या ग्रहावरून आले आणि त्यांनी इथं वस्ती वसवली। त्यांचा मुद्दा पटवून देण्यासाठी ते अनेक उदाहरणं देतात। तर त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या वातावरणाशी जुळवून घेताना ज्यावेळेस प्राणी तयार होत असतात किंवा त्यांची उत्क्रांती होत असते त्यावेळी एकसारखे अनेक प्राणी तयार होतात। उदाहरण द्यायचं झालं तर मांसभक्षी जे प्राणी आहेत, तर वाघ, सिंह किंवा बिबट्या, चित्ता ह्यांच्यात बऱ्याचशा समानता आहेत। म्हणजे त्यांच्या जबड्याची ठेवण, त्यांच्या नखांची ठेवण किंवा त्यांची पचनसंस्था ह्याच्यात बऱ्याचशा समानता असतात। किंवा शाकाहारी प्राण्यांमध्ये हरिण, चितळ, सांबर ह्यांच्यातही बऱ्याचशा समानता असतात, पण माणसाबद्दल असं काहीच नाही आहे। किंवा एखाद्या वातावरणाशी ज्यावेळेस प्राणी जुळवून घेतो त्यावेळेस तो एका ठराविक वातावरणाशी समरस होतो। म्हणजे प्राणी हे जंगलात राहणारे असतात किंवा दलदलीत राहणारे असतात किंवा वाळवंटात राहणारे असतात किंवा अगदी बर्फात राहणारे प्राणी असू शकतात, पण माणसाचं असं काहीच नाही आहे। तिसरं त्यांचा मुद्दा असा आहे की निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वसंरक्षणार्थ किंवा हल्ला करण्यासाठी काहीतरी हत्यारं दिलेली आहेत। म्हणजे त्यांची नखं म्हणा, काही प्राण्यांना शिंग दिलेली आहेत, पण माणसाला असं काहीच नाही आहे। अगदी छोट्यात छोटा कीटक किंवा साप ह्यांच्याकडे सुद्धा विष असतं ज्याने ते हल्ला करू शकतात किंवा स्वतःचा बचाव करू शकतात, पण माणसाला असं कुठलंही हत्यार दिलेलं नाही आहे निसर्गाने। मग माणसाशीच असा अन्याय का दिलेला आहे? किंवा अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे की जी फूड चेन आहे किंवा अन्न साखळी जी आहे त्याच्यात माणसाचा कुठंच सहभाग नाही आहे। म्हणजे आपण असं मानतो की सूर्याच्या उष्णतेपासून झाडं जी असतात ती अन्न बनवतात, शाकाहारी प्राणी झाडांना किंवा वनस्पतींना खातात किंवा गवताला खातात, आणि मग मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात। पण या फूड चेनमध्ये माणसाचा सहभाग कुठंच नाही आहे। असं काय? मग त्यांचं म्हणणं असं आहे की आपण या ग्रहावरचे नक्कीच नाही आहोत। त्याच्यासाठी त्यांनी छोटी छोटी उदाहरणं दिली आहेत, छोटे छोटे पुरावे सादर केलेले आहेत। तर अँडीज पर्वत जे आहे, पेरू आणि बोलिव्हिया जो देश आहे त्यांच्या सरहद्दीवर नझाका म्हणून एक पठार आहे आणि तिथं साधारण 32 मैल लांब अशी एक सपाट जागा आहे। तर अंतराळातून किंवा जर वरून बघितलं तर ते चक्क एखाद्या विमानाचा रनवे असल्यासारखा तो भाग आहे। मग हे कोणी बनवलं? एवढ्या उंचीवर जाऊन ते का बनवलं? किंवा तिथे त्रिशूळ सारखं एक चिन्ह आहे जे दिशादर्शक चिन्ह असल्यासारखं आहे, ते कोणी बनवलंय? किंवा त्या डोंगरावरती अनेक चिन्ह कोरलेली आहेत। मग ही चिन्ह कोणी कोरली, का कोरली, त्याचा मागचा हेतू काय, आजपर्यंत कुठल्याच शास्त्रज्ञांना हे शोधून नाही काढता आलेलं आहे। दुसरं उदाहरण देतात ते पिरॅमिड्सचं। पिरॅमिडचे जे दगड आहेत ते इतके जड आहेत की आजच्या कुठल्याच क्रेन्स ते दगड उचलून ठेवू शकत नाही। मग ज्या काळी माणसांकडे कुठली यंत्र नव्हती त्यावेळेस त्यांनी ते पिरॅमिड्स कसे बनवले, ते दगड कुठून आणले किंवा ते उचलून कसे ठेवले, तोच आकार कसा काय बनवला गेला किंवा तीच जागा का ठरवली गेली, तिथंच ते पिरॅमिड्स का बनवले गेले, ह्याच्याविषयी त्यांना काहीच आपल्याला सांगता येत नाहीये। जे चार्ल्स डार्विन होते त्यांचा एक सहकारी होता आल्फ्रेड वॉलेस नावाचा। त्यांनी या सगळ्या शक्यता ह्या पत्राद्वारे चार्ल्स डार्विनला कळवल्या होत्या आणि सिद्धांतातल्या त्याचा जो सिद्धांत उत्क्रांतीचा त्यातल्या त्रुटी दाखवल्या होत्या की हे बरोबर नाहीये, कदाचित थोडा वेगळा विचार करायची गरज आहे। पण चार्ल्स डार्विननी त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तो सिद्धांत मांडला आणि समाजाने किंवा देशाने किंवा त्या काळच्या लोकांनी तो सहज स्वीकारलाही गेला।
त्यामुळं आपल्याला कायम शाळांमध्ये हे शिकवलं गेलं की चार्ल्स डार्विनचा सिद्धांत अमुक अमुक आहे आणि माणसाची उत्क्रांती ही माकडांपासून झाली आहे. पण कदाचित आपल्याला विचार करायची गरज आहे की खरंच आपली उत्क्रांती ही माकडांपासून झाली आहे का, की आपण दुसऱ्या कुठल्या ग्रहावर आहोत. तर असं हे विचार करायला लावणारं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, आपण आहोत का या ग्रहावरचे का दुसऱ्या ग्रहावरचे, हे सांगा. तुमचा अभिप्राय काय असेल तुम्हाला कमेंट्समध्ये कळवा.